पर्यटकांना आपण इकडे कोणत्याही प्रकारचा टॅक्स ठेवला नाही, गाडीला टॅक्स नाही, फिरणं सगळं फ्रीमध्ये आहे. आणि आम्ही लोक सुद्धा किल्ल्याच्या आतमध्ये 20 कुटुंब राहतो. पूर्वीपासून राहणारे मावळ्यांचे वंशज. आता आमची 13वी पिढी या किल्ल्याच्या आतमध्ये चालू आहे. तर रायगडच्या पूर्वेला महाबळेश्वरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या ओठात आणि जावलीच्या घाटात एक उंच शिखर आकाशी झेप घेत उभं होतं. एका गरुड नजरेनं त्याला हेरलं, तटबंदीचा मुकुट चढवला आणि नाव दिलं किल्ले प्रतापगड. या किल्ले प्रतापवरती मी छत्रपती शिवाजी राजांचा मावळ्यांचा वंशज संदीप गोविंद जाधव आपले सहर्ष स्वागत करतो. उभेच राहून सांगेन दाता शिवरायांच्या पराक्रमाची, आठवण करून देईन मराठ्यांच्या इतिहासाची. राजांनी खरंच हा किल्ला बांधला कशासाठी, तर राजांची कुलस्वामिनी तुळजाभवानी म्हणजे तुळजापूरला येते पहा, परंतु विजापूर म्हणजे कर्नाटक बॉर्डर. विजापूर ते तुळजापूर हा जो पूर्ण प्रदेश होता हा पूर्वी आदिलशाहीच्या ताब्यामध्ये असायचा. म्हणजे हे राजांचे शत्रू लोक. तर राजांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूरला जाण्या येण्यासाठी त्रास व्हायचा. सततच्या लढाई व्हायचे, मावळे मारले जायचे. म्हणून या भवानी मातेने राजांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, जावली प्रांतामध्ये एक ढोरप्या नावाचा डोंगर आहे, त्या ठिकाणी तू माझी स्थापना कर. आता ढोरप्याचा अर्थ काय पहा, गाई गुरं असतात ना, ती पूर्वी या डोंगरावरती गवत खाण्यासाठी येत असत. त्या या गाया गुरांना मराठी रांगडी लोक आपण ढोर म्हणतो. म्हणून हा ढोरप्या नावाचा डोंगर, या डोंगरावरती राजांनी 1656ला हा किल्ला बांधायला सुरुवात केली आणि 1658ला किल्ला बांधून पूर्ण केला. ही जी तटबंदी आपल्याला दिसतीये 5 किलोमीटरची तटबंदी आहे. किल्ल्याचा आतला एरिया 52 एकर बांधलाय फक्त 2 वर्षामध्ये भवानी मातेच्या मंदिरासाठी. परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला हे अफजल खानला मारल्यानंतर. आता हा अफजल खान विजापूरचा एक मोठा सरदार होता. उंचीने म्हणाल तर 7.5 फुटाचा माणूस. ताकद एवढी जबरदस्त होती की हत्तीला पण एकटा ढकलत नेऊ शकत होता. आणि त्याचं कुटुंब सुद्धा अतिशय छोटं कुटुंब होतं. त्याला 64 बायका आणि 43 मुलं. आता हा अफजल खान राजांना मारण्यासाठी निघाला होता. त्याने काझीला बोलवलं आणि विचारलं, मी या राजांना मारायला चाललोय, तर मला एक योग्य दिवस सांग. काझीने सांगितलं, खान साहब आप राजे को मिलने के लिए मत जाइए, आपके बुरे दिन चले, आप मारे जाओगे. या अफजल खान इतका प्रचंड राग आला त्या काझीच्या एकच मुस्काटात दिली आणि काझीला जागच्या जागी मारून टाकलं. आता या 64 बायकांपैकी आवडती बायको पुढे आली आणि म्हणाली, खान साहेब तुम्ही तिकडे गेलात, काही जागा फटका झाला, ते आपल्या कुटुंबाचं काय होणार. त्या बायकोला एकच मुस्काटात दिली आणि महालामध्ये मारून टाकली. 3 बायकांचं सौभाग्य चांगलं होतं की त्या माहेरी गेल्या म्हणून वाचल्या. उरलेल्या ज्या 60 बायका आहेत, तुम्ही कधी विजापूरला गेलात, कर्नाटक बॉर्डरची, तिथे अफजल खानाच्या नावाचं गाव आहे. गावाचं नाव आहे अफजलपूर. त्या ठिकाणी एक विहीर आहे, त्या विहिरीचं नाव आहे खुनबावडी. त्या विहिरीमध्ये त्या 60 बायकांना बुडून मारलायत आणि आजूबाजूला त्यांच्या कबर बनवून ठेवल्यात. आजही विजापूरला ते आपल्याला पाहायला मिळतात. असा हा क्रूर कपटी अफजल खान राजांना मारण्यासाठी 40,000ची फौज घेऊन विजापूरहून निघाला. येता वाटेमध्ये तुळजापूर, पंढरपूर ही जी काही हिंदूंची मंदिरं दिसतील ही उद्ध्वस्त करत निघाला. तर याला माहिती होतं राजे हे थोडे धार्मिक स्वभावाचे व्यक्ती आहेत. समजा जर मी यांची मंदिर वगैरे उद्ध्वस्त केली ते कोणत्याही किल्ल्यामध्ये असतील तर मोकळ्यामध्ये आपल्याशी युद्ध करतील. परंतु राजांना माहित होतं खुल्या मैदानामध्ये अफजल खानाशी आपला निभावच होणार नाही, कारण त्याची फौज आहे जास्त आहे, ताकद जास्त आहे. मग सर्व करत करत हा अफजल खान वाईमध्ये येऊन पोहोचला. तुम्ही लोकांनी येताना वाई शहर पाहिलं असेल. त्या ठिकाणी आल्यानंतर राजांनी आपल्या वकिलामार्फत एक पत्र पाठवलं. राजांच्या वकिलाचं नाव आहे गोपीनाथ पंत बोकील आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. पत्रातला मजकूर काय लिहून घेतला की तुम्ही मला काकासारखे आहात, तुमच्या अफाट फौजेचा मला अनुभव आहे आणि ज्याप्रमाणे आपण विजापूर या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलाय तसं जावली प्रांतामध्ये तुम्ही किल्ला बनवलाय त्याच्या पायथ्याला मला येऊन भेटा. आता या अफजल खानला माहित होतं खरं तर राजांना मारायला आपण एवढ्या दूरवर आलोय, जर हे समोरूनच निमंत्रण देत आहेत तर जायला काहीच हरकत नाही. अफजल खानने राजांना भेटायचं मान्य केलं आणि दोघांमध्ये दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. 10 नोव्हेंबर 1659 इंग्रजी कॅलेंडरनुसार. मराठीतला महिना होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके 1581, वार होता गुरुवारचा आणि वेळ ती दुपारची 12ची. राजा आणि अफजल खानची भेट ठरली. दोघांमध्ये नियम ठरले की आपल्या दोघांबरोबर 10 अंगरक्षक येणार आणि आपापले वकील राहणार. राजांनी आपल्यावर आपले 10 अंगरक्षक घेतले. संभाजी कावजी कोंडाळकर, जीवा महाले,
सिद्धी इब्राहिम, काताजी इंगळे, एसाजी कंग, कोंडाजी कंग, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटक, विसाजी मुरंबक आणि संभाजी करवर. परंतु अफजल खानने आपल्या ताकदीच्या गुर्मीमुळे आपल्यावर एकच अंगरक्षक घेतला, त्याचं नाव आहे सय्यद बंडा. आणि हा अफजल खान, या दोघांचा जो इतिहास होता हा राजांना पूर्वीपासून माहित होता. हा अफजल खान काय करायचा, कोणत्याही राजाला भेटीच्या कारणाने बोलवायचा, मिठीमध्ये घ्यायचा आणि तिथंच आवळून मारायचा. कारण 7.5 फुटाचा ताकदवर माणूस, त्याच्या मिठीतून कोणी सुटत नव्हतं. आणि सय्यद बंडाची खासियत काय, तर 10 फूट दूर माणूस पाहिल त्याला उडी मारून दानपट्ट्याचे का घावामध्ये कापायचा, एवढी त्याची नजर तीच नव्हती. हे राजांना माहित असल्यामुळे ह्या दोघांना भेटायला जाण्याअगोदर राजांनी आपलं स्वतःचं संरक्षण केलं. म्हणजे राजे जो अंगरका घालायचे त्याच्यात मी चिलखत घातली, डोक्याला बांधतात त्याला मंदिला म्हणतात, त्याच्यात मध्ये जिरटोप घातला. आणि राजांनी या युद्धासाठी वेगळं शस्त्र बनवलंय, त्या शस्त्राचं नाव आहे वाघ नख. म्हणजे लोखंडाची 4 नखं असतात आणि वरच्या बाजूला अंगठ्या असतात, समोरच्यांना समजून येत नाही. अशा प्रकारे तयारीमध्ये त्याला भेटण्यासाठी खाली गेले. तिकडे एक सुंदर शामियाना बनवला होता, आतमध्ये अफजल खान आणि सय्यद बंडा बसला होता. आता राजांना माहिती होतं आपल्याला अफजल खानची जास्ती भीती नाही, परंतु या सय्यद बंडाची होईल. त्याची 10 फुटावरची नजर तीक्ष्ण आहे, हा आपल्या प्रत्येक कारवाईवरती लक्ष ठेवणार. म्हणून राजांनी त्या ठिकाणी नाटक केलं. अफजल खानला सांगितलं, जसं मी तुला घाबरतोय त्याच्या कितीतरी पटीने तुझ्या अंगरक्षकाला घाबरतोय. हा जर शामियानाच्या बाहेर गेला तरच मी भेटायला आतमध्ये येईन, नाही तर मी किल्ल्यावरती परत चाललोय. आता या अफजल खानला वाटलं असं तर राजांचा जो खेळ आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये मी संपवणारच आहे. परंतु आपल्या अंगरक्षकाच्या कारणानिमित्त किल्ल्यावरती परत गेले तर 2-3 दिवस जातील यांना विनवणी करायला. त्यापेक्षा आपल्या अंगरक्षकाला 5 मिनिटं बाहेर ठेवलं तर राजा आपलं काही करू शकत नाहीत. अफजल खानने सय्यद बंडाला बाहेर पाठवलं आणि राजे त्याला भेटायला आतमध्ये गेले. आता अफजल खानची उंची होती 7.5 फूट आणि राजांची उंची होती 5.25 फूट. आता हा 7.5 फूटवाला माणूस 5.25 फुटाच्या माणसाला भेटतोय म्हणजे छातीवरती लागणार. याच गोष्टीचा फायदा घेऊन अफजल खानने राजांचं शिर आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबलं, वरून कट्यारीचा वार केला. राजांचा अंगर काफटला, आतमध्ये चिलखत असल्यामुळे ते बचावले. आता ज्याने आपला वार केला त्याला पलट उत्तर दिलंच पाहिजे. मग वाघनखांच्या सह्याने अफजल खानचं पोट फाडलं. पोट फाडल्यानंतर अफजल खान दगा दगा म्हणून ओरडला. कृष्णाजी भास्कर बाहेरून धावत त्याला राजांवर वार केला. या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा राजांवर दानपट्टा चालवणार. तो जीवा मालेनी सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास काढला, होते जीवा म्हणून वाचले शिवा. नंतर कृष्णाजी भास्कर राजांच्या भाळावर वार केला. राजांनी कृष्णाजीला समजावलं, कृष्णाजी सबूर सबूर सबूर, परंतु कृष्णाजीने ऐकले नाही. 1 2 3 चौथ्या वाराला कृष्णाजीला पाडला आणि राजे गडावरती आले. परंतु अफजल खान आपली सगळी आथडी पोठामध्ये भरून पालखीमधून पळून जात होता. त्याला पालखी उचलणारे 16 लोक लागायचे, पुढे 8 आणि मागे 8. त्यांना मराठी भाषेत आपल्याकडे आपण बोवई म्हणतो, ते बोवई त्याला घेऊन पळून जात होते. हे राजांचे दुसरे अंगरक्षक संभाजी कावजींनी पाहिलं, पळत जाऊन त्या बोव्यांचे पाय तोडले आणि अफजल खानाचं शिर कापून आणलं आणि भवानी मंदिर समोर देवीला अर्पण केलेलं. अफजल खान सारख्या राक्षसाचा या ठिकाणी वध झाला. राजांचा फार मोठा विजय झाला. या विजयाला मराठी भाषेमध्ये आपण प्रताप म्हणतो, म्हणून नंतर या गडाचं नाव प्रतापगड ठेवलंय. पहिलं ढोरप्या नावाचा डोंगर होता आणि अफजल खान सारख्या एकाच राक्षसाची 2 थडगे आहेत. शरीराचं जे थडगं आहे ते प्रतापगडच्या पायथ्याला, त्याला आपण प्रतापगड माची म्हणतो, आणि शिराचं जे थडगं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला येतो. तर राजांच्या आऊसाहेब जिजामाता त्या ठिकाणी राहायच्या. आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या राक्षसाला मारलाय हा पुरावा दाखवण्यासाठी त्या ठिकाणी नेलं, त्या ठिकाणी दफन करून टाकलं. म्हणूनच आज आपल्याला म्हणावं लागतंय की प्रतापगडच्या पराक्रमाचा इतिहास मिरवी राजगडचा बाल्य किल्ला, कारण त्याला राजगडच्या बाल्य किल्ल्याच्या उजव्या बाजूला दफन केलंय. आता इथे जे आपण काम चालू केलंय त्याच्या आतमध्ये एक छोटीशी गुहा शिल्लक आहे. ही गुहा एवढी लहान नव्हती, पुढे जी गाडी उभी केली इथपर्यंत होती, पूर्ण 10 फूट उंचाची. ज्यावेळेस अफजल खानचं युद्ध झालं त्यावेळेस राजांनी या पूर्ण परिसरामध्ये 40 मावळे लपून ठेवलेले. जर राजांशी काही दगाफटका झाला त्या 40 मावळ्याने किल्ल्याचं संरक्षण करायचं. परंतु 1957ला भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू या ठिकाणी आले. ते येण्यासाठी हा रोड आणि पायऱ्या बनवल्या. तर केवळ रोड आणि पायऱ्यांचं काम हवं या हेतून ही गुहा कापली गेली, नाही तर पूर्ण 40 लोक उभी राहतील एवढा मोठा परिसर होता. आता दाखवण्यासाठी तेवढीच आहे. आपल्या समोरच्या 2 गोल भिंती दिसत आहेत, त्याच्या आतमध्ये किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. आता जिकडून आपण चालत आलो तिथून जर सहज तुम्ही वर नजर टाकली असती तर आपल्याला सर्व भिंती एकसारख्या वाटल्या असत्या. समोर रोड आहे, पायऱ्या आहे, लोक जात आहेत, म्हणून आपल्याला समजते की जाण्याचा मार्ग आहे. पूर्वी कसा मातीचा रस्ता घनदाट अरण्य होतं. येणारा शत्रू घोड्यावरती स्पीड मध्ये यायचा आणि डायरेक्ट जंगलामध्ये निघून जायचा. शेवटपर्यंत समजायचं नाही की किल्ल्याचा मुख्य दरवाजा कुठे आहे. आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर आणि आर्जोजी यादव. 2 लोकांच्या देखरेखीखाली 2 वर्षामध्ये किल्ला बांधलाय. किल्ल्याला वेढा देणारा वेढावेल अशी या किल्ल्याची रचना आपण वर जाऊन पाहणारच आहे. म्हणूनच म्हणतोय की फिक्र ना करो ये नादा, ये तो सिवा का अखाड़ा है जिन्होंने अफजल को एक ही दम में उखाड़े. चला, जय